लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा। सांडवा, मांडवा, कार्ला, धनसळ इत्यादी गावच्या प्रश्नासाठी खासदार संजय देशमुख दिल्लीच्या संसदेत गरजले। जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। यामध्ये 1,70,000 हेक्टरच्या वरील पिकांचे नुकसान झाले, ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कापूस या पिकांचा समावेश आहे। विदर्भातील 97,652 हेक्टरवरील पिके नष्ट झाली। यामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याची भीषण परिस्थिती आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सांडवा, मांडवा, धनसळ, कार्ला, पुसद, दिग्रस शहराच्या परिसरातील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। पुरामुळे घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने 7 नागरिकांचा मृत्यू तर 415 घरे कोसळून लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले। तसेच नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील काळी माती वाहून गेली। या परिस्थितीबद्दल खासदार संजय देशमुख यांनी संसदेत आवाज उठवत पुरामुळे शेतात नुकसान झालेल्यांना आर्थिक तरतूद करण्याची मागणी करून ग्रामीण भागातील प्रश्नाला वाचा फोडून तो आवाज भारतीय संसदेमध्ये पोहोचवला आहे। तसेच रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलने खासदार संजय देशमुख यांच्या सांडवा, मांडवा अतिवृष्टी पाहणी दौऱ्याला विशेष बातमीपत्र संकलन करून प्रसिद्ध केलं होतं। त्यामुळे काल संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यात सांडवा, मांडवा, घनसळ, कार्ला, पुसद, दिग्रस शहराच्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। पुरामुळे घरामध्ये आणि दुकानामध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। तसेच नाल्याच्या आलेल्या पुरामुळे शेतातील काळी माती वाहून गेली आहे। ही माती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोने आहे। त्यामुळे फक्त जमीनच नाही तर शेतकऱ्याचे स्वप्नही वाहून गेलेली आहेत। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।